नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीतील युनिट 3 मधलं जे आपलं 3.5, 3.6 आणि 3.7 आहे. त्याच्यात ते जे लेसन आहेत ते आपले कंप्लीट झालेले आहेत आणि त्याच्यावर आता आपण काय करूया, टेस्ट घेऊया, परत त्याची ऍक्टिव्हिटी घेऊया आणि गेमद्वारे जे आपण अभ्यासलेलं आहे ते काय करूया, आपण रिकॉल करूया. चला तर मग आपण जे ऍक्टिव्हिटी आहे, गेम आहे आणि काही टेस्ट आणि प्रश्नांची उत्तर ते आज आपण अभ्यासूया. कुठले कुठले याचे जे आपलं 3.5 होतं ॲलोनुष्का, त्याच्यानंतर 3.6 होतं कुठलं वन थिंग ॲट अ टाइम आणि मग त्याच्यानंतर 3.7 होतं ते पेन फ्रेंड्स. तर या तिन्ही चॅप्टरचे काय करायचे आहेत, आज आपल्याला प्रश्न उत्तर बघायचे, टेस्ट घ्यायची आहे आणि गेमद्वारे जे आपण शिकलेलो आहोत ते रिकॉल करायचं आहे. मुलांना आता आपण काय करूया, ऍक्टिव्हिटीला सुरुवात करूया. चला मग आपण ऍक्टिव्हिटीला सुरुवात करूया. त्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय मुलांना काही फिलिंग द ब्लँक्स आहेत आणि काही ऑड वन आउट पण प्रश्न असतील आणि त्याला तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत. बघा इथे स्क्रीनवर दिसते आहे. तर या दोन ऑप्शन मधून तुम्हाला काय करायचं आहे, एक ऑप्शन चूज करायचा आहे आणि तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. अगदी सोपे प्रश्न आहेत आणि हे आपण चांगल्या प्रकारे अभ्यासलेलं आहे. चला मग सुरुवात करूया. बघा आपला पहिला प्रश्न काय आहे, अनुष्का's mother told her to look after her. बघा ऑप्शन काय आहेत मुलांनो, ब्रदर आहे आणि होम आहे. प्रश्नात काय विचारलेलं आहे आपल्याला, अनुष्का's मदर म्हणजे अनुष्काची जी आई आहे, टोल्ड हर, अनुष्काच्या आईने अनुष्काला काय सांगितलं, टोल्ड हर टू लुक आफ्टर हर म्हणजे कोणाला पाहायला सांगितलं, तिच्या ब्रदरला सांगितलं की घरी राहायला सांगितलं, कोणाला सांगितलं मुलांनो, याचं उत्तर काय असेल, ब्रदर. तर योग्य उत्तर आहे ब्रदर. योग्य उत्तर काय आहे, ब्रदर. बघा, अनुष्का's मदर टोल्ड हर टू लुक आफ्टर हर ब्रदर. तिच्या आईने काय सांगितलं होतं, तिच्या भावाची काळजी घ्यायला सांगितली होती. चला आता आपण दुसरा प्रश्न बघूया. ॲलोनुष्का वेंट आउट टू प्ले विथ हर. ॲलोनुष्का वेंट आउट म्हणजे ॲलोनुष्का बाहेर गेली होती, टू प्ले विथ हर ती कोणासोबत खेळायला गेली होती, ॲलोनुष्का घराच्या बाहेर गेली होती. तिच्या आई वडील गेल्यानंतर ती कोणासोबत गेली होती मुलांनो, तिच्या फ्रेंड सोबत गेली होती की ब्रदर सोबत गेली होती, कोणासोबत खेळायला गेली होती ती, खरं उत्तर काय आहे, बरोबर, ती तिच्या फ्रेंड सोबत खेळायला गेली होती. ॲलोनुष्का वेंट आउट टू प्ले विथ हर फ्रेंड्स म्हणजे ती तिच्या फ्रेंड सोबत बाहेर खेळायला गेली होती. आता आपण तिसऱ्या क्वेश्चन कडे बघूया. तिसरा प्रश्न काय आहे बघा, फ्लॉक ऑफ डॅश फ्ल्यू अवे विथ हर बेबी ब्रदर. फ्लॉक ऑफ म्हणजे तुम्ही जेव्हा आपण चॅप्टर ॲलोनुष्का म्हणजे जेव्हा आपण अभ्यासलं तेव्हा काय पाहिलं होतं आपण की फ्लॉक ऑफ आणि त्याच्या आधीच्या चॅप्टर मध्ये पण आपण म्हणजे जे समूह असतात, जे कलेक्शन असतं त्याच्या संचाविषयी शिकलो होतं. पॅक ऑफ डॉग्स, कॉलनी ऑफ ॲन्ट्स है ना, आणि परत काय फ्लॉक ऑफ बीज, हे आपण शिकलेलो आहोत आणि आता तेच काय झालेलं आहे, आपल्या पाठामध्ये ते रिपीट झालेलं आहे. तर बघा लक्षात असू द्या, काय आहे आपला प्रश्न, फ्लॉक ऑफ डॅश फ्ल्यू अवे विथ हर बेबी ब्रदर. फ्लॉक ऑफ काय येईल, फ्लॉक ऑफ शिप्स येईल की फ्लॉक ऑफ गीज येईल, फ्ल्यू अवे विथ हर बेबी ब्रदर. तर बघा बेबी ब्रदर म्हणजे फ्ल्यू अवे म्हणजे जे हे होतं म्हणजे कोण त्या छोट्या मुलाला बाहेर घेऊन गेलं होतं, म्हणजे काय येईल, फ्लॉक ऑफ शिप्स येईल की फ्लॉक ऑफ गीज येईल, काय असेल मुलांना खरं उत्तर, उत्तर आहे गीज. गीज म्हणजेच काय, जे हंस पक्षी असतात त्यांचा जो थवा असतो त्याला फ्लॉक ऑफ गीज म्हणतात. म्हणजे एका समूहामध्ये असे अनेक पक्षी असतात, असे अनेक हंस पक्षी होते, त्यांच्या समूहाला काय म्हणतात, फ्लॉक ऑफ गीज. बघा, फ्लॉक ऑफ गीज फ्ल्यू अवे विथ हर बेबी ब्रदर. फ्लॉक ऑफ गीज म्हणजे काय, जो हंस पक्ष्यांचा थवा होता, फ्ल्यू अवे तो उडून गेला, कोणाला सोबत उडून घेऊन गेला, बेबी ब्रदर. बेबी ब्रदर म्हणजे जो ॲलोनुष्काचा लहान भाऊ होता इवानुष्का, त्याला घेऊन गेला. तर उत्तर आहे गीज, फ्लॉक ऑफ गीज. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. बघा काय आहे, ॲलोनुष्का मेड द ओवन ऍपल ट्री अँड. बघा आता ॲलोनुष्का जेव्हा ती तिच्या भावाला शोधायला निघाली तर तिला वाटे 3 लोक सापडले, म्हणजे 3 वस्तू सापडल्या आणि तिघांनी तिला काय म्हणजे त्यांना त्यांच्याजवळ जे खास आहे ते टेस्ट करायला सांगितलं होतं. तर बघा पहिले कोण सापडलं होतं, तिला कोण भेटलं होतं, ॲलोनुष्का मेड द ओव्हन. ॲलोनुष्का मेड द ओव्हन म्हणजे सर्वात आधी कोण तिला भेटलं होतं,
तिला ओव्हन भेटलं होतं, ठीक आहे. आणि मग दुसरं काय आहे, ऍपल ट्री. ऍपल ट्री म्हणजेच काय, सफरचंदाचं झाड. आणि तिसरं काय असेल बघा, ऑप्शन आहे गीज आहे आणि मिल्क रिव्हर आहे. तर काय सापडलं होतं तिला, तिला काय सापडलं होतं, मिल्क रिव्हर. कोण कोण भेटले होते तिला, एलोनिष्का मेड द ओव्हन, ऍपल ट्री अँड मिल्क रिव्हर. तर तिला रस्त्यात कोण कोण म्हटलं होतं, ओव्हन, ऍपल ट्री आणि मिल्क रिव्हर. तर आपलं उत्तर काय असेल मुलांनो, मिल्क रिव्हर. आता बघा 5व्या प्रश्नाला स्टार्ट करूया. एलोनिष्का हाईड इन द, म्हणजे हाईड म्हणजे लपणे, हाईड म्हणजे लपणे. एलोनिष्का हाईड इन द म्हणजे कोणाच्या आतमध्ये लपली होती, हट म्हणजे झोपडीच्या, की ओव्हन म्हणजे ज्याच्यात आपण ओव्हन मध्ये अन्न तयार करतो, अन्न शिजवतो, तर ओव्हन मध्ये लपली होती की हट मध्ये. काय आहे खरं उत्तर मुलांनो, त्याचं उत्तर आहे ओव्हन. एलोनुष्का हाईड इन द ओव्हन म्हणजे ओव्हनच्या आतमध्ये ती लपली होती. आता बघा 6वा प्रश्न आहे आपला, वी शुड ईट व्हाईल वी स्टडी. म्हणजे इथे म्हटलं आहे की वी शुड ईट व्हाईल वी स्टडी, म्हणजे आपण वी शुड ईट व्हाईल वी स्टडी, आपण स्टडी करताना खाल्लं पाहिजे. हे ट्रू आहे की बरोबर आहे सांगा. म्हणजे जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपण जेवण केलं पाहिजे का, काय आहे, फॉल्स आहे. काय आहे मुलांना उत्तर, हे फॉल्स आहे. काय, वी शुड ईट व्हाईल वी स्टडी, तर हे फॉल्स उत्तर आहे. याचं उत्तर काय, फॉल्स आहे. तर इथे वी शुड स्टडी व्हाईल वी स्टडी म्हणजे अभ्यास करताना आपण अभ्यासच केलं पाहिजे. इथे काय दिलेलं आहे, ईट म्हणजे स्टडी करताना आपण जेवण केलं पाहिजे, तर हे काय आहे, फॉल्स आहे. बघा आता नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. काय आहे, वी शुड प्ले व्हाईल वी प्ले. वी शुड प्ले व्हाईल वी प्ले म्हणजे आपण जेव्हा खेळायला जातो तेव्हा आपण जेव्हा खेळायचं असतं तेव्हा खेळलंच पाहिजे. वी शुड प्ले व्हाईल वी प्ले म्हणजे जेव्हा आपल्याला खेळायचं असतं तेव्हाच आपण खेळायला पाहिजे. इट इज ट्रू ऑर फॉल्स. बघा इथे ट्रू दिलेलं आहे आणि फॉल्स, तर हे काय उत्तर मुलांनो, हे आहे ट्रू. वी शुड प्ले व्हाईल वी प्ले म्हणजे आपण जेव्हा खेळायची वेळ असते तेव्हा खेळलंच पाहिजे. आता बघा आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. वी शुड डू मेनी थिंग्स ऍट अ टाइम. आता आपण एका वेळेस अनेक कामं केलं पाहिजे का, जेव्हा अभ्यास आहे तेव्हा ड्रॉइंग केली पाहिजे का, तेव्हा खाल्लं पाहिजे किंवा तेव्हा खेळायला जायला पाहिजे. इथे काय म्हटलंय, वी शुड डू मेनी थिंग्स ऍट अ टाइम म्हणजे एका वेळेस आपण अनेक कामं करायला पाहिजे. हे बरोबर आहे का मुलांनो, नाही. तर वी शुड डू ओनली वन थिंग ऍट अ टाइम म्हणजे आपण जे एका वेळेस एकच वस्तू करायला पाहिजे. इथे मेनी म्हटलंय, तर हा काय आहे, फॉल्स आहे. आपलं उत्तर काय आहे, फॉल्स आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता 9th नंबरचा बघा काय आहे, वी शुड डू वर्क व्हाईल वी वर्क. वी शुड डू वर्क व्हाईल वी वर्क म्हणजे जेव्हा आपल्याला काम करायचं आहे तेव्हा आपण काम केलंच पाहिजे, त्या वेळेत काम केलंच पाहिजे. इट इज ट्रू ऑर फॉल्स, बरोबर आहे की चुकीचं आहे. बघा पुन्हा एकदा, वी शुड डू वर्क व्हाईल वी वर्क म्हणजे जेव्हा कामाची वेळ असेल, जेव्हा आपण काम करतो तेव्हा काय करायला पाहिजे मुलांना, तेव्हा आपण कामच केलं पाहिजे. ते काय आहे हे सेंटेन्स, हे बरोबर आहे, ट्रू आहे हे. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. बघा काय दिलेलं आहे, वी शुड ईट व्हाईल वी रन म्हणजे जेव्हा वी शुड ईट व्हाईल वी रन जेव्हा आपण धावतो, जेव्हा आपण धावायला लागतो तेव्हा काय करायला पाहिजे आपण, तेव्हा वी शुड ईट म्हणजे जेव्हा धावतो तेव्हा खायला पाहिजे का, खायला पाहिजे का, नाही, हे रॉंग आहे. धावता धावता खाल्लं तर काय होईल, आपल्याला ठसका लागेल, ते अन्न पचणार नाही. म्हणून काय आहे हे सेंटेन्स, ट्रू आहे की फॉल्स आहे, हे सेंटेन्स काय आहे, फॉल्स आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा त्याच्यातलं हे 11th नंबरचं आहे. बघा आता आपल्याला काय दिलेलं आहे मुलांना, इथे आपण क्वेश्चन वाचूया. काय दिलेलं आहे, रीड द क्वेश्चन, ड्रॅग अँड ड्रॉप द राईट आन्सर म्हणजे आपल्याला हे प्रश्न वाचायचे आहेत आणि इथे त्याचे ऑप्शन दिलेले आहेत. तर हे काय करायचं आहे, ड्रॅग म्हणजे आपल्याला इथे पुश करायचं आहे आणि ड्रॉप ते असं ओढत नेऊन तिथे हे जे आपल्याला ऑप्शनचे ठिकाण दिसत आहे ते तिथे योग्य ते पर्याय तिथे लावायचे आहेत. बघा आता इथे बघा, रमन वॉन्ट्स टू टेल अस समथिंग, लेट्स गेस व्हॉट ही वॉन्ट्स टू टेल अस म्हणजे इथे हा जो रमन आहे, कोण आहे, हा जो मुलगा आहे याचं नाव काय आहे, याचं नाव आहे रमन. तर रमन वॉन्ट्स टू टेल अस समथिंग, रमन आपल्याला काहीतरी सांगायला पाहतो, ठीक आहे, म्हणजे काहीतरी त्याला सांगायचं आहे. लेट
लेट्स गेस. तर ते काय करायचं आपल्याला गेस करायचं आहे व्हॉट ही वॉन्ट्स टू टेल अस, म्हणजे त्याला काय सांगायचं आहे आपल्याला हे काय करायचं मुलांना गेस करायचंय. बघा इथे काही सेंटेन्स दिलेली आहे आणि इथे ऑप्शन आहेत. तर ज्या सेंटेन्सला जे सुटेबल ऑप्शन आहे, जे पर्यायी उत्तर आहे ते आपल्याला ड्रॅग अँड ड्रॉप करायचं, म्हणजे प्रेस करून तिथे ते उत्तर लावायचं आहे. चला मग इंटरेस्टिंग आहे, सुरुवात करूया. चला पहिला प्रश्न काय आहे वाचूया. बघा काय म्हणतो रमन. बघा हाय फ्रेंड्स माय नेम इज रमन. काय आहे पहिला सेंटेन्स, हाय फ्रेंड्स माय नेम इज रमन. हाय फ्रेंड्स म्हणजे हॅलो मुलांनो, माझं नाव काय आहे, माय नेम इज रमन. तो म्हणतो की माझं नाव आहे रमन. बघा दुसरा सेंटेन्स आहे आणि मध्ये फिलिंग द ब्लँक्स आहे. ठीक आहे, आय एम इन द डॅश स्टँडर्ड. आता बघा रमन कोणत्या वर्गात आहे, तो म्हणतो आय एम इन द डॅश स्टँडर्ड, म्हणजे मी डॅश स्टँडर्ड म्हणजे या वर्गात आहे. बघा ऑप्शन मध्ये आहे आता आपल्याला पहिलं ऑप्शन आहे क्रिकेट, फ्रेंड, फिफ्थ, येल्लो, मँगो आणि डॉग. तर तो कोणत्या स्टँडर्ड मध्ये असेल मुलांना सांगा. इथून खरं उत्तर काय असेल, इथलं जे उत्तर असेल फिफ्थ. तर रमन काय म्हणतो, आय एम इन द फिफ्थ स्टँडर्ड. आय एम इन द फिफ्थ स्टँडर्ड. तो काय म्हणतो, मी 5व्या वर्गात आहे. आय एम इन द फिफ्थ स्टँडर्ड म्हणजे मी 5व्या वर्गात आहे. झाला आपला कम्प्लीट. आय एम इन द फिफ्थ स्टँडर्ड, मी फिफ्थ स्टँडर्ड मध्ये आहे. आता नेक्स्ट आपण वाचूया काय आहे, अहमद इज माय डॅश. आता अहमद नावाचा मुलगा आहे तर तो त्याचा कोण असेल, अहमद इज माय काय असेल मुलांना. बघा क्रिकेट असेल, फ्रेंड असेल, येल्लो, मँगो की डॉग. तर काय असेल, अहमद इज माय बेस्ट फ्रेंड. अहमद इज माय बेस्ट फ्रेंड. काय म्हणतो तो, आय एम इन फिफ्थ स्टँडर्ड, ती 5व्या वर्गात आहे. अँड अहमद इज माय बेस्ट फ्रेंड, माझा बेस्ट फ्रेंड कोण आहे, अहमद आहे. आता पुढे बघा माय फेवरेट गेम इज. तर बघा इथे गेम कुठला दिलेला आहे, कोणता नाव दिसतोय, व्हेरी गुड. कुठला गेम दिलेला आहे, क्रिकेट दिलेला आहे. मग काय आहे इथे, माय फेवरेट गेम इज क्रिकेट. केलं आपण कम्प्लीट. माय फेवरेट गेम इज क्रिकेट. आता पुढे बघूया माय फेवरेट कलर इज. आता बघा इथे येल्लो, मँगो आणि डॉग तीनच ऑप्शन आहेत, म्हणजे याच्यातून नेमकं कुठलं असेल. तर काय येईल त्याचं, माय फेवरेट कलर इज काय येईल, येल्लो. त्याचा जो फेवरेट कलर आहे तो काय आहे, येल्लो आहे. तर उत्तर असेल येल्लो. बघा आता आहे नेक्स्ट माय फेवरेट ॲनिमल इज. तर बघा आता इथे दोनच ऑप्शन आहेत, इथे आहे मँगो आणि डॉग. तर काय असेल, माय फेवरेट ॲनिमल इज, त्याचा फेवरेट ॲनिमल कुठला असेल, डॉग. तर बघा उत्तर आहे डॉग. आता बघा आता लास्ट वाला जे आहे सेंटेन्स ते आहे वाचूया आपण. आय लाईक टू प्ले विथ माय रोबोट टॉय. म्हणजे तो कोणासोबत खेळतो, त्याच्याकडे जो टॉय आहे, रोबोट आहे, तो त्याच्यासोबत खेळतो. मग आहे आय लाईक टू ईट. आता एक लास्ट ऑप्शन आहे, आय लाईक टू ईट मँगो. बघा मँगो हा जो असा फ्रूट आहे तो सगळ्यांनाच आवडतो, तुम्हालाही आवडत असेल. आता तो उन्हाळ्याचा सीझन आहे, तर मँगो काय आहे, खूप असं रसाळ हे असतो, फ्रूट असतो. ते तुम्ही म्हणजे सगळ्यांनाच मँगो आवडतो. तसंच काय ह्याला पण आवडतं, कोणाला, रमनला. आय लाईक टू ईट मँगो. तर मुलांना हे जे ऑप्शन आहे ते ड्रॅग अँड ड्रॉप केलेलं आहे आणि जे योग्य पर्याय आहे आपण ते त्याच्या समोर लावलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपण जे फिलिंग द ब्लँक्स कम्प्लीट केलेले आहे ते आपण एकदा वाचूया आणि आपलं बरोबर आहे की नाही ते आपण चेक करूया. चला मग काय आहे, हाय फ्रेंड्स माय नेम इज रमन. काय म्हणतो इथे, हाय फ्रेंड्स माय नेम इज रमन म्हणजे हाय माझं नाव रमन आहे. बघा आय एम इन द फिफ्थ स्टँडर्ड. रमन काय म्हणतो, मी 5व्या वर्गात आहे. मी फिफ्थ स्टँडर्ड म्हणजे मी 5व्या वर्गात आहे. बघा अहमद इज माय बेस्ट फ्रेंड. माझा बेस्ट फ्रेंड कोण आहे, अहमद आहे. माय फेवरेट गेम इज क्रिकेट. माझा फेवरेट गेम कुठला आहे, क्रिकेट. माझा आवडता खेळ क्रिकेट आहे. माय फेवरेट कलर इज येल्लो. तो काय म्हणतो, माझा फेवरेट कलर कुठला आहे, येल्लो म्हणजेच पिवळा रंग आहे. माय फेवरेट ॲनिमल इज डॉग. तो काय म्हणतो, त्याचा जो फेवरेट ॲनिमल आहे तो कुठला आहे, डॉग आहे. मग आहे आय लाईक टू प्ले विथ माय रोबोट टॉय. माझ्याकडे जो रोबोट आहे, टॉय आहे, मला त्याच्यासोबत खेळायला आवडतं. आय लाईक टू ईट मँगो आणि मला आंबे खायला आवडतात. मँगो म्हणजेच काय, आंबे. बघा एकदा आपण याच्यात स्पेलिंग पण रिकॉल करूया. फिफ्थची स्पेलिंग काय आहे, FIFTH. फिफ्थ. बघा फ्रेंड FRIEND फ्रेंड.
ते मुलांना हे स्पेलिंग पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण तुम्ही 5th स्टँडर्ड मध्ये आहात. म्हणजे कंपोजिशन मध्ये तुम्हाला काय येतं, असे छोटे छोटे सेंटेन्स बनवून म्हणजे तुम्हाला असं एसे लिहावं लागतो 5 ते 10 सेंटेन्स मध्ये, किंवा असं एखादी म्हणजे इन्फॉर्मेशन लिहावी लागते 5 ते 10 सेंटेन्स. ते अगदी इझिली तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन किंवा तुमच्याविषयी माहिती लिहा असं आलं तर हे अशा प्रकारे तुम्ही छान लिहू शकता. बघा क्रिकेट, CRICKET, क्रिकेट. क्रिकेटची स्पेलिंग काय आहे? CRICKET, क्रिकेट. मग येलो, YELLOW, येलोची स्पेलिंग काय आहे? YELLOW. डॉग, DOG, डॉग. आणि मँगो, MANGO. तर अशा प्रकारे मुलांना जो आपला पहिला प्रश्न होता ऍक्टिव्हिटी मधला, फिलिंग द ब्लँक्स, आणि हे जे छान होतं हे असं ड्रॅग अँड ड्रॉप वाला, ते आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपण काय करूया मुलांना, आता आपण दुसऱ्या स्टेप्स कडे वळूया. चला मग आपण दुसऱ्या स्टेप कडे वळूया. आता आपली ऍक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे. आता काय करूया मुलांना, आता एक आपण छानस असं गेम खेळूया. बघा इथे 5 ऑप्शन आहेत गेमची. आपण कुठला गेम चूज करायचा? बघा इथे आहे क्रिकेट आहे, म्युझिक आहे, परत हे टोपीवाला आहे, कार आहे, आणि हा जो मुलगा आहे म्हणजे याला मोदक आवडतात. जर आपण प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली तर काय मिळेल मुलांना? याला बरोबर म्हणजे याला मोदक मिळेल. सांगा भाऊ कुठला? तर बघा मी हे मोदक वालाच गेम काय करते, चूज करते. बघा मोदकची कलर दिलेली आहेत, कुठले कुठले आहेत बघा, रेड, ग्रीन, ब्ल्यू आणि येलो. आणि बघा हे ऑप्शनचे पण कलर हे सेम आहेत, हे जे मोदकचे जे कलर आहेत. तर जर आपण खरं उत्तर दिलं तर ह्या मुलाला जो 5th स्टँडर्ड मध्ये आहे तुमच्यासारखाच मुलगा, तो मोदक म्हणजे प्रसादाची वाट बघतो आहे, तर त्याला काय मिळेल? तो प्रसाद मिळेल. आणि तुम्ही उत्तरं दिली तर तुम्हाला छान छान मार्क्स मिळतील. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न वाचूया आपण. काय आहे? वी शुड स्टडी वाईल वी. आपण स्टडीच्या वेळेस काय करायला पाहिजे? ईट, खायला पाहिजे का? STUDY, स्टडी की स्टडीज करायला पाहिजे? वी शुड स्टडी वाईल वी स्टडी. जेव्हा अभ्यास करायचा आहे तेव्हा अभ्यासच करायला पाहिजे का? मग आहे वर्क, म्हणजे जेव्हा स्टडीच्या वेळेस आपण दुसरं कुठलं काम करायला पाहिजे का? मग आहे प्ले, आणि जेव्हा तुम्हाला अभ्यास असतो तेव्हा खेळायला जायला पाहिजे का? तर काय होईल मुलांना खरं उत्तर याचं? वी शुड वी शुड स्टडी वाईल वी. म्हणजे स्टडीच्या वेळेस काय करायला पाहिजे आपण? खरं उत्तर आहे स्टडी. स्टडीच्या वेळेस आपण स्टडीज करायला पाहिजे, अभ्यासाच्या वेळेस अभ्यास. तर बघा स्टडी हा कुठल्या रंगाने दिलेला आहे? हा ब्ल्यू रंगाने दिलेला आहे, म्हणून मी ब्ल्यू मोदकला काय केलेलं आहे? क्लिक केलं आहे, आणि आपलं उत्तर बरोबर आहे. बघा याला प्रसाद मिळालेला आहे. आता बघा आपला दुसरा प्रश्न आहे मुलांनो, वाचूया काय दिलेलं आहे. वी शुड डू सिंगल वर्क ऍट अ. वी शुड डू सिंगल वर्क ऍट अ म्हणजे आपण एका वेळेस एकच काय करायला पाहिजे. तो वी शुड डू सिंगल वर्क ऍट अ टाइम इन सेकंड्स. सेकंड्स मीन्स जे आपण मिनिट सेकंड म्हणतो ते. मग येईल मिनिट्स मध्ये येईल की आवर्स मध्ये येईल? तर वी शुड डू सिंगल वर्क ऍट अ टाइम. उत्तर काय आहे? टाइम. तर टाइम म्हणजे एका वेळेस आपण एका वेळेस एकच काम करायला पाहिजे. तर उत्तर आहे टाइम. बघा कुठल्या रंगाने दिलेला आहे? ते रेड रंगाने दिलेलं आहे. आपलं उत्तर बरोबर आहे. आता मुलांनो आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. काय आहे तिसरा प्रश्न? बघा वाचा. Anushka's mother told her to look after her. म्हणजे अनुष्काच्या मदरनी तिला तिची आई बाहेर गेल्यानंतर काय करायला सांगितलं होतं? म्हणजे कोणाला पाहायला सांगितलं होतं? बेबी ब्रदरला. बेबी ब्रदर म्हणजे तिच्या लहान भावाला, एल्डर ब्रदर म्हणजे तिच्या मोठ्या भावाला, की बेबी सिस्टर तिच्या लहान बहिणीला, की एल्डर सिस्टर मोठ्या बहिणीला. तर अनुष्का's मदर told her to look after her. कोणाला बघायला सांगितलं होतं? उत्तर आहे बेबी ब्रदर. कारण अनुष्काचा एक छोटा भाऊ होता, त्याचं नाव काय होतं? इवानुष्का. तर याचं उत्तर आहे मुलांनो, अनुष्का's मदर told her to look after her baby brother. तर मग हे रेड त्याच्याने दिलेलं आहे रंगाने. बघा आपलं उत्तर बरोबर आहे. मला मोदक मिळालेलं आहे. आणि तुम्ही पण छान उत्तर सांगतात तर तुम्हाला पण काय मिळेल? छान मार्क्स मिळतील. बघा चौथा. अनुष्का फर्स्ट मेट द. बघा अनुष्का जेव्हा ती तिच्या भावाला शोधायला जाते तर तिला रस्त्यात वेगवेगळ्या गोष्टी भेटतात आणि ते तिची मदत करतात. तर जेव्हा पहिल्यांदा ती बाहेर जाते म्हणजे भावाला शोधायला, तर तिला कोण सापडतं? कोण भेटतं? मिल्क रिव्हर भेटते, ओव्हन भेटते, की विच, की ऍपल ट्री. अनुष्का फर्स्ट मेट द कोणाशी भेटते? ती
ओव्हन. उत्तर काय आहे? ओव्हन. तर सर्वप्रथम तिला ओव्हनच भेटतो, मग त्याच्यानंतर ऍपल ट्री आणि त्याच्यानंतर मग मिल्क रिव्हर. तर फर्स्ट नंबर मध्ये तिची कोणाशी भेट होते? ओव्हन. तर आपलं उत्तर आहे ओव्हन. तर ओव्हन आपण मी ब्ल्यू ऍक्च्युअली करते. उत्तर काय आहे मुलांना? आपलं अगदी बरोबर आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा काय आहे? फिफ्थ जो क्वेश्चन आहे तो आहे डॅश आर फ्रेंड्स हू राईट लेटर्स टू ईच अदर रेग्युलरली. आता बेस्ट फ्रेंड आहे, टू फ्रेंड आहे, डिस्टन्स फ्रेंड्स आहे की पेन फ्रेंड्स. आपल्या चॅप्टरचंच नाव होतं. काय होतं आपल्या चॅप्टरचं नाव? आठवा. की जर तुम्हाला कुठला फ्रेंड बनवायचा आहे, जर तुम्ही रेग्युलरली तुम्ही त्याला लेटर रायटिंग करू शकता, तर कुठला आहे मुलांना? बेस्ट फ्रेंड, ट्रू फ्रेंड, डिस्टन्स फ्रेंड की पेन फ्रेंड? काय येईल याचं उत्तर? पेन फ्रेंड्स. तर बघा पेन फ्रेंड्स कुठल्या रंगाने आहे? हे येलो रंगाने दिलेलं आहे. तर उत्तर आहे आपलं पेन फ्रेंड्स. बघा पेन फ्रेंड्स आर फ्रेंड्स हू राईट लेटर्स टू ईच अदर रेग्युलरली. जे पेन फ्रेंड असतात, पेन फ्रेंड म्हणजे काय? पत्र मित्र जे असतात ते एकमेकांना रेग्युलरली काय करतात? पत्र पाठवत असतात. तर आपले उत्तर आहे पेन फ्रेंड. आता बघा सहावा प्रश्न आहे. काय आहे बघूया. बाबा यागा वॉज अ. बाबा यागा काय होती? चेटकीन होती. बघा विच होती? विच म्हणजे चेटकीन. गॉड म्हणजे भगवान म्हणजे देवता. आणि आहे थिप चोर आणि क्वीन म्हणजे राणी. तर बाबा योगा कोण होती मुलांना सांगा? बरोबर आहे. बाबा योगा वॉज अ विच म्हणजे ती एक चेटकीन होती. हे लाल रंगाने दिलेलं आहे. आपलं उत्तर बरोबर आहे. प्रसाद मिळालेला आहे. आता बघूया आपण नेक्स्ट. सातवा प्रश्न काय आहे? वी शुड वर्क वाईल वी. वी शुड वर्क वाईल वी म्हणजे आपण काम करायच्या वेळेस काय करायला पाहिजे? प्ले कामाच्या वेळेस खेळायला पाहिजे का? ईट खायला पाहिजे का? जेव्हा आपण काम करू तेव्हा नुसतं खात राहायचं? मग आहे वर्क की कामाच्या वेळेस कामच करायला पाहिजे की स्लीप की कामाच्या वेळेस झोपायला पाहिजे? काय येईल उत्तर मुलांना? वी शुड वर्क वाईल वी वर्क. कामाच्या वेळेस आपण कामच करायला पाहिजे. तर योग्य उत्तर योग्य पर्याय काय आहे? वर्क. आता बघा वर्क कुठल्या रंगाने दिलेला आहे? ग्रीन रंगाने. म्हणून आपण ग्रीन वर्कला प्रेस करूया. आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता बघा पुढचा प्रश्न आहे ते आपण पुढचा प्रश्न वाचायला सुरुवात करूया. डॅश इज द रायमिंग वर्ड फॉर शुड. आता शुडचं रायमिंग वर्ड म्हणजे एकसारखं प्रोनाउन्सिएशन असतो. स्पेलिंग पहिला जो जी स्पेलिंग असते किंवा एक दोन ते वेगळे असतात, पण त्याचं म्हणजे एकसारखं उच्चार येतो. तर शुडचं रायमिंग वर्ड काय? शुड माइट असं कॉम्बिनेशन वाटतं का? नाही. शुड मे वाटतं का? बघा आपण चारही लग जोडून पाहू. शुड वुड, शुड राईट. तर बघा शुडचं रायमिंग वर्ड्स काय आहेत? शुड वुड. बघा हे काय वाटतं? हे रायमिंग वर्ड आहे. शुडचे रायमिंग वर्ड या चारही ऑप्शन मधून काय आहे? वुड. वुड कुठल्या रंगाने दिलेला आहे? ग्रीन रंगाने. तर आपण ग्रीन रंगाच्या मोदकला प्रेस करूया. उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे बघूया मुलांना. बघा काय आहे? वाचूया. Alanushka ate a dash and the apple tree showed her the way. Alanushka ate a dash and the apple tree showed her the way. म्हणजे Alanushkaने काय खाल्लं तेव्हा ऍपल ट्रीनी तिला मार्ग दाखवला. बघा काय खाल्लं? व्हीट ब्रेड म्हणजे गव्हाची भाकर खाल्ली का? ब्रेड खाल्लं का? कोल्ड वॉटर म्हणजे थंड पाणी प्याली का? की मिल्क रिव्हर म्हणजे मिल्क रिव्हर मधलं पाणी प्याली का? की वाईल्ड ऍपल? तर काय खाल्लं होतं अनुष्काने? तेव्हाच ऍपल ट्रीनी तिला वे दाखवला म्हणजे मार्ग दाखवला. काय येईल? अनुष्का एट अ वाईल्ड ऍपल अँड द ऍपल ट्री शोड द वे. अनुष्काला ऍपल ट्रीने काय खायला सांगितलं होतं? वाईल्ड ऍपल, जंगली ऍपल. आणि ते खाल्ल्यानंतरच काय केलं होतं? ऍपल ट्रीने तिला जो फ्लॉक ऑफ बीज म्हणजे हंस पक्षाचा थवा ज्या दिशेने गेला तो मार्ग सांगितला होता. तो उत्तर काय मुलांना? आपलं वाईल्ड ऍपल. बघा वाईल्ड ऍपल कुठल्या रंगाने लिहिलेलं आहे? येलो रंगाने. म्हणून मी काय करते? येलो रंगाचं जे आहे नजर ते क्लिक करते. आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. तर या गेम मधला आपला शेवटचा प्रश्न आहे. वाचूया आपण ते. द डॅश फ्ल्यू अवे विथ एलोनुष्काज बेबी ब्रदर. बघा द डॅश फ्ल्यू अवे विथ एलोनुष्काज ब्रदर म्हणजे फ्ल्यू अवे. एलोनुष्काच्या बेबी म्हणजे भावाला, लहान भावाला कोणी घेऊन गेलं होतं?
बर्ड्स पक्ष्यांनी, ऍंड्स मुंग्यांनी घेऊन गेलेलं होतं. गीज की फ्लॉवर्स तर काय, द गीज फ्ल्यू अवे विथ ॲलेनिस्टर्स बेबी ब्रदर. गीज म्हणजेच काय, जो हंस पक्ष्यांचा थवा असतो त्याला गीज म्हणतात. तर बघा उत्तर आहे आपलं गीज. आणि गीज कुठल्या रंगाने दिलेलं आहे, ते ग्रीन कलरने दिलेलं आहे. तर आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. तर मुलांनो, आपण गेम मध्ये काय केलेलं आहे, खेळामध्ये 10चे 10 प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. आणि आपण जे शिकलेलो आहोत 3.5 पासून 3.7 पर्यंत ते आपण रिकॉल केलेलं आहे.